सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपण बघा आपल्या कशाला एकत्र असतं ना, एकदम छोट्या तुकड्यापासून आपण सुंदर अशी पायपुसणी एकदम डिझायनर पायपुसणी बनवणार आहोत. त्या व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. या ठिकाणी बघा आपण काय करायचं आहे, लहान छोटे चौकोन कट करून घ्यायचे आहे. पण माप दाखवते तुम्ही. या ठिकाणी आपण 3-3 इंचचे बघा चौकोन कट करून घेणार आहोत. 3 इंच लांब आणि 3 इंच रुंदीचे असेल या पद्धतीने. या पद्धतीने आपल्याला छोटे छोटे चौकोन कट करून घ्यायचे आहे. 3-3 इंचचे असे आपण कलरफुल मध्ये कट करून घेणार आहोत. बघा 2 कलर घेतले आहेत तुम्ही. या पद्धतीने एकावरती एक असे कट करून घ्यायचे आहेत. बघा आता इथे मी 2 कलरचे कापड घेतले आहेत. आता आपले कलरफुल असे कट झाले आहेत. आता आपण काय करायचं आहे, याची आपल्याला 2 इंचाची स्ट्रीप कट करून घ्यायची आहे. इथं कुठल्या पण कापडाच्या तुम्ही 2-2 इंचाची स्ट्रीप कट करून घ्यायच्या. मग या पद्धतीने अशा स्ट्रीप कट करून घ्यायच्या. अजून केक लागणार असते. 2 इंचाची स्ट्रीप आपण कट करून घ्यायचे. बघा त्या स्ट्रीप पण आपल्या कट झाले आहे आणि छोटे चौकोन पण कट झाले आहेत. आणि इथं बेससाठी बघा आपण एखादा जुना कापड घ्यायचा आहे. तुम्ही बेडशीटचा वगैरे कुठला पण कापड घेऊ शकता, पॅन्टचा वगैरे. या पद्धतीने असे कापड घ्यायचं आहे. या ठिकाणी मी दुसरा एक कापड घेतला आहे. बघा असं आपल्याला लागणार आहे थोडस मोठ्या साईजचं. ते तुम्हाला नंतर दाखवते कशासाठी लागणार आहे ते. स्वतः ही छोटे छोटे पीस आहेत ते जॉईंट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आता या ठिकाणी बघा आपण हे छोटे छोटे तुकडे कट केले आहेत ना, ते बघा या पद्धतीने जॉईंट करून घ्यायचे आहे. हे आपण 3-3 इंचाचे जे तुकडे जॉईंट केले ते असे या पद्धतीने जॉईंट करून घ्यायचे आहे. या ठिकाणी आपण 2 कलरचं घेतलं आहे कॉम्बिनेशन. इथं बघा तुम्ही वेगवेगळे 4 कलर तर चालतील. इथं बघा असं या पद्धतीने एक असा छोटासा चौकोन आपण तयार करून घ्यायचा आहे. आता हा चौकोन कट झाल्यानंतर बघा आपण ज्या स्ट्रीप तयार केल्या ना 2-2 इंचाच्या, त्या बघा या पद्धतीने अशा कट करून आपण जॉईंट करायच्या आहेत. या आपण 4 पण साईडला जॉईंट करून घ्यायच्या आहे. खूप सोपी पद्धत आहे बघा आणि दिसायला पण खूप सुंदर असं दिसतंय पायपुसणं. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजेल कसं बनवलं ते. या ठिकाणी तुम्ही जुन्या कपड्यांचा वापर जरी केला तरी चालेल. या ठिकाणी मी शिलाई कतरण वापरलेला आहे. बघा आता आपले 4 पण साईड इथं पट्ट्या लावून तयार झाल्या आहेत. आता बघा आपण जुनं एक कापड घेतलं होतं ते घ्यायचं आहे आपल्याला. आता जुनं असलं थोडंसं गोळ्यासारखं वाटून तुम्ही इथं प्रेस वगैरे करून घेत तरी चालेल, नंतर केलं तरी चालेल किंवा आधी केलं तरी चालेल. बघा असं चौकोनमध्ये आपण कट करून घ्यायचं आहे. हे सलवारचं कापड आहे, म्हणजे भरपूर सारं मोठं आहे. त्याच्यामुळे आपलं पूर्ण पायपुसणं तयार होणार आहे त्याच्यामध्ये. आता इथं बघा ना कडेकडे शिलाई मारून घ्यायच्या आहेत व्यवस्थित अशा 4 पण साईडला. तुम्ही कुठल्या पण साईडने पकडून म्हणजे शिलाई मारली तरी चालेल. या ठिकाणी बघा आता आपण कडेकडे शिलाई मारून घेतल्या आहेत.
आता एक्स्ट्राचं कापड आहे बघा ते आपलं उरलेलं, ते आपण कट करून घेऊ. आता या ठिकाणी बघा तुम्ही पट्टीने किंवा अशा अंदाज जरी रेषा आखून घेतलं तरी चालेल. तुम्हाला दाखवते तर कसं एकदम सेंटरमध्ये हे करायचं आहे. पट्टीमुळे थोडं जाडं असल्यामुळे साईडला गेलं. बघा या पद्धतीने असं आपल्याला आखून घ्यायचं आहे. बरोबर सेंटरमध्ये पकडून खालचं कापड सोडून द्यायचं आहे. फक्त वरचंच कापड कट करायचं आहे आपल्याला. बघा या पद्धतीने जसं आपण निशाण लावलं आहे ना तसं कट करून घ्यायचं आहे आपल्याला. बघ या पद्धतीने मस्त असा पीस तयार होतो. या अशा अजून आपल्याला 3 पीस तयार करून घ्यायचे आहे. बघा आपल्या इथं सर्व पीस रेडी झाले आहेत. बघा इथं मी हे 4 पण पीस आपले तर रेडी झाले आहेत. काय करायचं ते एकावरती एक ठेवून जॉईंट करून घ्यायचे आहेत या पद्धतीने. बघा सेंटर जॉईंट करायचं आणि एक सरळ शिलाई मारून घ्यायची. बघा दुसरा पण पीस असं जॉईंट करून घ्यायचा. या ठिकाणी बघा हा पण जॉईंट झाला. आता हे पार्ट बघा एकावरती एक ठेवून हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचे. बघा एकदम छोटे छोटे तुकडे वापरून आपण हे पायपुसणं तयार केलं आहे. आता व्यवस्थित कडे सारखं करून घ्यायचं आपण, कुठं कमी जास्त होईल असेल ते. तर या ठिकाणी बघा आपण आता त्याच साईजचं बघा आपण एखादा कापड घ्यायचं आहे. व्यवस्थित तुकडे जर असेल तर जॉईंट करून घ्या. तुम्ही या ठिकाणी पॅन्टचा वगैरे कापड वापरला तरी चालेल. या ठिकाणी बघा मी पॅन्टचा उरलेला कापड होता तो वापरला थिकनेससाठी. तर याच्यावरती ठेवायचं आपल्याला बघा असं आणि कडेकडेने शिलाई मारून घ्यायच्या. तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती आवाज येत आहे आपल्याला घरामध्ये. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा थोडंफार संगीत देत असते, पण बऱ्याच ताईंना संगीत वगैरे आवडत नाही व्हिडिओमध्ये. आता इथे आपण 4 पण साईडने शिलाई मारून घ्यायच्या आहेत आणि मध्ये बघा थोड्याशा तिरकस वगैरे शिलाई मारून घ्यायच्या. तर खालच्या साईड जर असतं थोडं जास्त असेल तर ते आपण कट करून घ्यायचं. आता या ठिकाणी आपण 2-2 इंचाच्या पट्ट्या कट करायच्या आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकते इथं पट्ट्या कट करून घेतल्या आहेत मी. पाठीमागच्या साईडने अर्धा इंच पकडून आपल्याला एक सरळ अशी शिलाई मारून घ्यायची आहे. बघा असं डबल फोल्ड करायचं, याच्यावर त्याची शिलाई मारून घ्यायची. याच पद्धतीने त्याला मी म्हणजे 3 पण साईडला आता पायपिंग करून घेते आणि तुम्हाला दाखवते कसं तयार झालं आपलं पायपुसणं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 4 पण साईडला आपली म्हणजे पायपिंग झाली आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सगळ्यांना.